शिवराजजी आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. दहशत का दूसरा नाम या पश्चिम महाराष्ट्रातील एक क्रिकेटचे अवलिया आणि क्रिकेटचे चाहते त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अनिकेत पायमल चांगली बॅटिंग करत असताना अगदी आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतोय. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. 23 धावा धावफलकावर लागलीत. आतापर्यंत या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 13 धावा आल्या होत्या, 12 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अनिकेत पायमलच्या बॅट मधून येतोय अफलातून स्ट्रोक षटकार. टप्प्याचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर केला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना अनिकेत पायमल काय बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. 33 धावा बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात झाली आहे टीम बेलेवाडी संघाची. आणखीन एका टप्प्याचा बॉल आहे. अंपायरचा बॉल येतोय. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग नो बॉल. अंपायर बंटी कांबळी सरांचा इशारा येत असताना 1 फॉर द ओव्हरची ताकीद अमर वारंगे सरांनी देखील दिली आहे. बघा दोन्ही अंपायर किती चाणक्य आहेत. एका अंपायरने नो बॉल दिला पण त्यानंतर मात्र 1 बाउन्सची ताकीद देखील देणं गरजेचं आहे. त्यामुळेच दोन्ही अंपायरची भूमिका या बॉलवर पाहायला मिळाली. त्यामुळेच एखादी प्रीमियर लीग, एखादं आयोजन, एखादं स्पर्धा तुम्हाला यशस्वी करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यकता असते ते म्हणजेच चांगले अंपायरिंगची. प्रत्येक घडामोडी, प्रत्येक बॉलवरची कडवी नजर ही अंपायरची भूमिका असते. अंपायरचा टास्क इतका सोपा नसतो. चर्चा करूया आपण. यावेळेस क्रॉस वाडा शॉट स्टँड अँड डिस्पॅच केलाय. अनिकेत पायमलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाकेदार षटकार. 6 धावा. वाडा बॅट. थँक्यू व्हेरी मच. स्वराज्य 32 शेळा या परिसरातील हेलिकॉप्टर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातंय अनिकेत पायमल, ज्याचा उल्लेख आपण केला होता की ज्या पद्धतीने अनिकेत पायमलने आज 1 गाव 11च्या फॉर्मॅटमध्ये आपली दमखम दाखवली. प्रत्येक वेळेस तो बॅटवर चुंबन घेतोय. ही बॅट म्हणजेच आपली प्रियसी असते. ही बॅट म्हणजे असली प्रेमिका असते. ही बॅट म्हणजे आपली साथीदार असते, अर्धांगिणी असते क्रिकेट या खेळामध्ये. फुल टॉस बॉलला बॉडीला बेंड केलाय. बॉल सीमा पार सेंड केलाय. अनिकेत पायमलच्या बॅट मधून येतोय सलगचा तिसरा षटकार. What a shot! What a shot! What a magnificent batting performance, Mr. Aniket Paymal. Super batting. Thank you very much. What a batting. चिंचोली गावचे प्रमोद पाटील फौजी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे स्वराज्य 32 खेळा प्रीमियर लीग मध्ये. बॅटिंग इथे सबमरीन राहिलाय. बॉल खाली पडलाय. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर अगदी चेंडूने उंची कमी गाठली. त्यामुळे बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. सुपर्ब बॅटिंग सुरू आहे. अनिकेत पायमल इम्प्रेस केलाय. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते 46 ऑन स्कोर बोर्ड. ह्या ओव्हर मध्ये देखील धावा येताना पाहायला मिळाल्या. फुल टॉस बॉल चूक खेळली आहे. अंपायरचा इशारा येतोय बीमर आणि अशा तऱ्हेने चेंडू होतोय. स्क्वेअर लेग रीजन मध्ये जाणारा हा क्रॅकिंग चौकार. 4 धावा. चूक झाली आहे. डोक्यावर हात ठेवून चालणार नाही. क्रिकेट मध्ये एक क्षणाला तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं. वेळ गेल्यानंतर शहाणपणा येऊन उपयोग नसतो, पण वेळेवर तुम्हाला अगदी शहाणपणाचा क्रिकेट खेळावं लागतं. टीमची धावसंख्या 4 धावांनी पुढे जाते.
51 या आकड्यावर 51 धावा 51 ऑन अ स्कोर बोर्ड. काय बॅटिंग सुरू आहे तिसऱ्या ओव्हरचा खेळ. पीटचा बॉल खोलपटापाचा चेंडू हेलिकॉप्टर लगवला गेलाय. ऑफ ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फॉर्मलिंग बालमध्ये एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना अजितच्या फिल्डिंगचा अगदी स्टँडर्ड खालावलाय. मागे देखील एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अगदी एक चौकार सोडला होता. त्यामुळे एक एक धाव फार महत्वाचे. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. अनिकेत पायमल काय बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. आडवा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपली गेली. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. या ओव्हर मध्ये जवळजवळ 26 धावा आल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. 53 धावा धावफलकावर लागलेत बिनगाड्याच्या मोबदल्यात. 53 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत स्वर्गीय संपत स्मृती 11 बेलीवाडी टीम कडून पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच चा टॉस श्री सिद्धेश्वर भैरवनाथ क्रिकेट क्लब तडव 55 धावा 55 ऑन स्कोर बोर्ड. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्याच बॉलवर चूक केली आहे गोलंदाजी करत असताना सूरजच्या माध्यमातून. अनिकेत पायमल आता फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. 33 या आकड्यावर खेळतोय आपल्या टीमसाठी. फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉलवर आता संधी असेल अनिकेत पायमलला. इथे फटका चांगला हेलिकॉप्टर लगवलाय. स्वराज 32 वेळा क्रिकेटचा हेलिकॉप्टर बॉयच्या बॅट मधून आलाय. अनिकेत पायमलच्या बॅट मधून येतोय हेलिकॉप्टर. तो लँड होईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू व्हेरी मच अनिकेत पायमल. सुपर बॅटिंग. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑफ ड्राय खेळलाय. पुन्हा एकदा आसमानी टोला. अनिकेत पायमल सेट ऑन अ फायर. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 45 आकड्यावर खेळत असताना अनिकेत पायमल हा तिसरा खेळाडू ठरू शकतो का या स्पर्धेचा अर्धशतकवीर. काल विजयने अर्धशतक झळकवलं. काल अमित पाटीलने अर्धशतक झळकवलं. आज अनिकेत पायमलचं नाव घेतलं जाईल का हे पाहिलं जाईल. 45 आकड्यावर खेळतोय. पुढचा बॉल. गोलंदाज सूरज प्रेशर मध्ये आहे. प्रेशर आहे आता गोलंदाजावर. प्रेशर आहे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. प्रेशर आहे आता टीम फाउंटन हेड चिंचोली टीमवर. हा सामना फार महत्वाचा आहे. दोन्ही संघाने 2-2 सामने खेळले. तिसरा सामना फार चुरशीचा आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम बॅटिंग. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 67 या आकड्यावर. काल 92 पाहायला मिळाला. 93 पाहायला मिळाला. काल 70 75 60 65 अशी धावसंख्या पाहायला मिळाली. या मॅच मध्ये किती धावा होतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. सूरज वर्सेस अनिकेत पायमल अशी बॅटिंग आहे. 45 आकड्यावर खेळतोय. स्टेप आउट केलाय. कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर जरूर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 69. सत्तेचाळीस आकड्यावर खेळतोय. 47 ऑन स्कोर बोर्ड. वैयक्तिक धावसंख्या 47 वर खेळतोय अनिकेत पायमल. स्विच हिटचा फटका इनफिल्डच्या वरून आणि अशा तऱ्हेने अनिकेत पायमलचं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे अनिकेत साठी. प्रियांक पायमल यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खेळपट्टीला चुंबन घेत असताना ही बॅट उंचावत असताना तिसरा अर्धशतकवीर अनिकेत पायमल. सुपर बॅटिंग. लाजबाब बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते. वा बाय वा काय परफॉर्मन्स आहे. या सकाळच्या सत्रामध्ये अनिकेत पायमलने दाखवले आपली दमखम. दाखवले आपल्या धमाका. चिखलवाडीचा हेलिकॉप्टर बॉय स्वराज 32 वेळा प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक झळकवत असताना विजय अमित पाटील आणि आता अनिकेत पायमलचं नाव देखील या यादीमध्ये गिणलं जाईल.
राम मुंडाळकर यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे देखील सॉफ्ट हँडने खेळला, चेंडू जातोय कव्हर रिझर मध्ये, एक धाव तर कंप्लीट झाली. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. प्रणय कांबळे 500 रुपये या सगळ्याच मंडळींच्या वतीने पारितोषिक देण्यात आलं. तब्बल 1,500चा कॅश प्राइज. अक्षय चव्हाण अध्यक्ष यांच्या वतीने 1,000चा कॅश प्राइज, म्हणजेच 2,500चा कॅश प्राइज या अर्धशतकाच्या खेळीसाठी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 74 ऑन अ स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय संपत स्मृती 11 बेलेवाडी टीम पहिला सामना गमावला होता, दुसरा सामना देखील गमावला. अगदी वाघ जखमी झाल्यानंतर तो अजूनच घातक होतो, त्यामुळेच ही घातक खेळी करत असताना अनिकेत पायमळ हा सामना जर जिंकतोय तर एव्हरेज स्कोर वर देखील संधी असू शकतोय. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर, येथे देखील शरीराचा वेध घेतोय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. त्यासाठी तडवळे चिखलवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सोनवडे हे दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करत असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फटका चांगला आहे, फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमा रेषे पलीकडे. सुभाष सावंत तात्या यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. हे देखील अनिकेत पायमळ साठी, म्हणजे तब्बल 3,000चं कॅश प्राइज अनिकेत पायमळच्या या खेळीसाठी. षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 80 धावा, 80 ऑन अ स्कोर बोर्ड. 80 धावा दाखल करायला लागले. 92 धावांचं हाय स्कोर आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच 92 प्लस होतील. फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. कुठला फलंदाज बाद झालाय, अनिकेत पायमल की विजय, हे देखील पाहिलं जाईल. तर विजयला परतावं लागेल आणि पहिला धक्का लागतोय. अगदी 81 धावांची एक पार्टनरशिप झाली. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या दोन्ही बॅटरसाठी. 81 धावांची पार्टनरशिप विजय आणि अनिकेत पायमलच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग. अर्धशतक झळकवलं अनिकेत पायमलने. टीमची धावसंख्या 81 आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य 32 शाळा प्रीमियर लीग 2026 हा पर्व क्रमांक 4. ये दिल मांगे मोर सीझन 4 हा सीझन 4 चा हा घमासान तुम्ही अनुभवताय. सुबा इथे केला जातो आणि शेवटच्या 2 बॉलवर अनिकेत पायमलला आपली दमखम दाखवावं लागेल. काय अर्धशतक झळकवलं अनिकेत पायमलने. अप्रतिम बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 83 आकड्यावर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवर 2 मोठे हिट आले तर नक्कीच धावफलक 90 प्लस धावा होती आणि तेवढी क्षमता आहे. अखूट टप्प्याच्या बॉलला फुल खेळलाय, फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अनिकेत पायमलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार.